पहिला क्वेश्चन घेतोय आपण. ऑन दी 1 जानेवारी 2016 म्हणजे पहिल्याच दिवशी 2016च्या पहिल्याच दिवशी ऑन दी 1 जानेवारी 2016 म्हणजे तारीख किती आहे त्या दिवशीची? 1 जानेवारी. सानिका नावाची मुलगी आहे, तिनं काय केलेलं आहे, डिसाईड केलंय. म्हणजे तिनं पहिलं नवीन वर्ष सुरुवात होते, नवीन वर्षाचं काहीतरी संकल्पना करत असतो की बापा मी आता या वर्षी हे करेल ते करेल, हे का या गोष्टी असतात. लाईक त्याच पद्धतीनं सानिकाने काय केलं, एक संकल्प घेतला की मी काय करणार आहे. तर तिचा संकल्प काय होता की सानिका डिसाइड टू सेव्ह रुपीज किती? 10 रुपये. म्हणजे तिने काय केलंय की 10 रुपये काय करायचे, रोजचे त्या ठिकाणी सेव्ह करत चालायचे. ठीक आहे. तर तिनं 10 रुपये टू सेव्ह द 10 रुपीज पहिल्या दिवशी. नंतर काय केलं, दुसऱ्या दिवशी किती सेव्ह केले तिनं? 11 रुपये सेकंड डेला. तिसऱ्या दिवशी किती केले? 12 रुपये थर्ड डेला. मग मला सांगा बरं, तिची जी सेव्हिंग आहे पहिल्या दिवशी, तर 1 जानेवारीला किती असेल? 10 रुपये. 2 जानेवारीला किती असेल? 11. 3 जानेवारीला किती असेल? 12. म्हणजे असं तो सिक्वेन्स आहे की रोज ती 1-1 रुपयाने काय करू राहिली, तिची सेव्हिंग वाढू राहिली, हे का नाही. म्हणजे त्या ठिकाणी डिफरन्स आहे कितीचा? 1चा. म्हणजे त्या ठिकाणी ती एक क्रमिक आहे, सिक्वेन्स आहे. तर सिक्वेन्स आहे 10, 11, 12, 13, 14 असा तो सिक्वेन्स कंटिन्यू आहे. ठीक आहे. म्हणजे जो सिक्वेन्स आहे ज्यामध्ये कॉमन डिफरन्स आहे, तर कॉमन डिफरन्स सारखाच असल्या कारणाने ती एक अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल की नाही, अंकगणिती श्रेणी आहे की नाही. 10 आणि 11 मध्ये फरक आहे 1चा, 11 आणि 12 मध्ये 1चा फरक आहे, 12 आणि 13 मध्ये 1चा फरक आहे. याचा अर्थ ती एक अंकगणिती श्रेणी आहे, एपी आहे. पुढे जाऊया. म्हणजे तिची कंडिशन समजली आपल्याला की बा तिनं पहिल्याच वर्ष सुरू होत असताना, पण वर्ष बघा, वर्ष ही इम्पॉर्टंट असते, लक्षात ठेवा. 1 जानेवारी 2016 सानिका डिसाइड टू सेव्ह 10 फर्स्ट डे, 11 ऑन सेकंड डे अँड 12 ऑन द थर्ड डे. इफ शी डिसाइड्स टू सेव्ह लाईक दिस, तिनं सेव्ह करायचं अशा पद्धतीनं सेव्ह करायचं ठरवलेलं आहे. पैसे कसे सेव्ह करायचे आहे? 10, 11, 12, 13 दररोज 1 रुपयानं त्या ठिकाणी काय करायची आहे? वाढ करायची आहे, तिला सेव्ह करायची आहे. ठीक आहे. देन ऑन 31 डिसेंबर, तर 31 डिसेंबर 2016 म्हणजे त्याच वर्षी 31 डिसेंबर शेवटचा दिवस राहतो. त्याच वर्षी 2016च्या पहिल्या तारखेला सेव्हिंग सुरुवात केली आणि 2016च्या 31 डिसेंबरला म्हणजे शेवटच्या दिवशी व्हॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग, तर तिची 31 डिसेंबर पर्यंत तिने केलेली सेव्हिंग किती असेल, असा प्रश्न विचारलेला आहे. किती सोपा आहे की नाही, इंटरेस्टिंग पण आहे की नाही. म्हणजे काय, पहिल्या दिवशी 10 ला सुरुवात केली, दुसऱ्याला 11 आहे, तिसऱ्याला 12 आहे, चौथ्याला असं कंटिन्यू एक एक दिवस त्या ठिकाणी जसं जसं वाढतोय तसं तिची सेव्हिंग सुद्धा 1-1 रुपयाने वाढत आहे. ठीक आहे. मग आपण काय करूया, आपण तिथे सगळं व्यवस्थित लिहून घेऊ काय काय आहे दिलेलं, काय आहे. ठीक आहे. सी डिसाइड्स. आता बघा, हे सगळं करत असताना आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जो वर्ष आहे ते कशा पद्धतीचं. लीप वर्ष ऐकलं असेल तुम्ही, ऐकलं लीप वर्ष. लीप वर्ष असं असते की त्या ठिकाणी त्या लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? 366 दिवस असतात. आता 1 जानेवारी पासून तर 31 डिसेंबर पर्यंत किती दिवस होतील? 366. लीप वर्ष असं असते की त्याला 4 न भाग जाते, आणि जर का ते 100च्या फॉर्म मध्ये असेल तर त्याला 400 ने भाग जातो. ठीक आहे. तर मग हे 2016 आहे, याला 4 न भाग जातो. याच्या अगोदरचं लीप वर्ष कोणतं असेल? 2012 असेल. याच्या समोरचं कोणतं असेल? 20 असेल, 2020. नंतरचं 2024, जे मागच्या वर्षी लीप वर्ष होतं. मग जे आहे तर 365.25 डेज असतात बघा. प्रत्येक वर्षी जे दिवस असतात ते किती असतात? 365.25 डेज असतात. पहिल्या वर्षी एवढे, दुसऱ्या वर्षी त्याच्यामध्ये डबल 25 ऍड होतात, म्हणजे अर्धा दिवस लाईक त्या पद्धतीने आहे की नाही. नंतर 365 असं 4 वर्षाला एक कम्प्लीट डे होतो. ठीक आहे. 366 दिवस जो असतो, ज्या वर्षी लीप वर्ष असते, तर फेब्रुवारी महिना जो आहे, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की फेब्रुवारी महिना हा फक्त 28 दिवसाचा असतो. पण ज्या वर्षी लीप वर्ष असते त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 दिवसाची वाढ होते आणि तो महिना बनतो 29 दिवसाचा. हे लीप वर्ष. लीप वर्ष काय आहे? लीप जे वर्ष असते त्याच्यामध्ये 366 दिवस राहतात. आणि नॉर्मल जो दिवस आहे, नॉर्मल जो इयर आहे, तर तो किती असतात? 365. आपण फक्त नॉर्मली म्हणतात 365 दिवस आहेत, 25.25 म्हणतच नाही. ठीक आहे.
ते 0.25 कनी ऍड होत चालतात, चौथ्या वर्षी त्याचा एक दिवस होऊन जातो. ठीक आहे, तर तो फेब्रुवारी 29 त्या ठिकाणी डेज त्या महिन्यामध्ये राहतात लीप वर्षामध्ये. ठीक आहे, मग नाहीतर तुम्ही नॉर्मल इयर जी असतात त्यामध्ये तुम्हाला 365 दिवस पाहायला भेटतात, तिथे फेब्रुवारी महिन्यामध्ये काय राहत नाही, 29 तारीख नसते, 29 दिवस नसतात. ज्या विद्यार्थ्यांचा, माझा एक मित्र आहे, त्या मित्राचा वाढदिवस आहे 29 फेब्रुवारी. बिचारा तो आमच्याकडून दरवर्षी पार्टी खाते आणि त्याच्याकडून पार्टी खायची असली तर तो काय करतो, तो 4 वर्षात एकदाच पार्टी देतो. त्याचं 29 फेब्रुवारी ना, ते म्हणतं अगले 4 साल के बाद आना. यायचं आमच्याकडे दरवर्षी खाते. आमचे जे वाढदिवस आहे तर आमच्या काय म्हणतोय हॅपी बर्थडे टू यू, चल दे पार्टी. आणि हॅपी बर्थडे म्हणलं की ते आम्हाला पार्टी 4 वर्षात दे म्हणतो. हे काय, तर असा विषय होतो. काही लकीली असतात की त्यांचा त्या दिवशी वाढदिवस असतो, हे का नाही. ओके, चला ठीक आहे, बघू आपण. सानिका जे लिहिलेलं आहे ना, सानिकाने काय केलेलं आहे, सानिका डिसाइड, हे स्टेटमेंट जसे तसं लिहून टाकायचं. हे स्टेटमेंट काय, सानिका डिसाइड टू सेव्ह 10 रुपये पहिल्या दिवशी. ठीक आहे, सानिका डिसाइड टू सेव्ह 10 रुपीज ऑन फर्स्ट डे. कोणत्या दिवशी, पहिल्या दिवशी. ऑन फर्स्ट डे. 11 रुपीज ऑन second day and 12 rupees on third day. मग अशी तिने तो सिक्वेन्स चालू केला. मग तो सिक्वेन्स कसा आहे, 10, 11, 12, 13 असं चालू आहे. आणि मग तो काय आहे, एक अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. कारण या ठिकाणी जी पहिली टर्म्स आहे, ए जो असतो त्याला किती आहे, 10 आहे. त्यानंतर T2 किती आहे, तर 11 आहे. मग आपल्याला डी माहित आहे, डी काय असतो, T2 मायनस T1 असतो सर. T2 मायनस T1 म्हणजे T2 किती आहे, 11 वजा 10 बरोबर किती, तर ए. म्हणजे डी भेटतोय तुम्हाला 1 आणि ए तुम्हाला भेटलेलाच आहे, किती आहे, 10. ठीक आहे, इथे तुम्हाला एक सांगितलंय त्याने, देन 31 डिसेंबर 2016 व्हॉट वुड बी द टोटल सेव्हिंग. म्हणजे एक प्रकारचं तो म्हणतो की 1 तारखेला जानेवारीच्या सुरुवात केलेली जी सेव्हिंग आहे तर ती 31 डिसेंबर पर्यंत किती होईल. म्हणजे याचा अर्थ काय, ती बेरीज करा म्हणताय. बेरीज करा म्हणताय, याचा अर्थ काय की तिथे तुम्हाला कोणता वाला फॉर्म्युला लावावा लागेल, सम वाला, एसएन वाला फॉर्म्युला लावावा लागेल, जो आपण इथं लिहून ठेवत असतो. एसएन इज इक्वल टू टॉइस ऑफ ए प्लस n मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागेल. ठीक आहे, आता हे सर्व झाल्याच्या नंतर आपण असं म्हणणार, दिस इज अन एपी. दिस इज एपी. काय एपी आहे, कारण त्यामधला डिफरन्स सारखा आहे. ठीक आहे, म्हणून ते एक एपी आहे. ठीक आहे, पुढे गेल्यानंतर असं म्हणू की जे की 2016 वर्ष आहे, दिस इज अ लीप इयर. ते कसं आहे, लीप इयर. 2016 इयर जे आहे, दिस इज लीप इयर. काय आहे, तर लीप वर्ष आहे. लीप इयर असल्या कारणाने त्या ठिकाणी देर आर हाऊ मेनी डेज इन लीप इयर, 366. ओके, तर हाऊ मेनी डेज, दॅट इज एन इज इक्वल टू 366 दिवस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे 366 दिवसामध्ये तिने किती सेव्हिंग केली हे आपल्याला काढायचं आहे, है का नाही. मग आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट ट्वाइस ऑफ ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. व्हॅल्यूज पुट करणार आपण या ठिकाणी. यस, सम किती किती टर्मची करायची, 366 दिवस. ओके, 366 बरोबर, हा 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 इथे 366 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 इंटू ए ची व्हॅल्यूज आपण काढलेली आहे, 10 आहे, प्लस एन किती आहे, 366 मायनस 1 इंटू डी किती आहे, 1 आहे. 1 न मल्टिप्लाय केला तर काय 30 टर्म्स येणार आहे ना. चला, त्याला सॉल्व्ह केला असता तुम्हाला भेटते यस 366 इज इक्वल टू, सांगा बरं, याला जर का भाग दिला तर किती येते, नाही 183. किती येईल, 183.
बेत्रिक 6, 3 जशाच्या तसे. ठीक आहे. आता 36 आहे, 18 दोन्ही 36 आहे का नाही, 183 आला. ओके. हा, इन ब्रॅकेट 2 into 10 that is the 20 प्लस 366 मधून एक गेला 365. आणि गुणीला 1 म्हणजेच काय तर 365. ओके. 365 अधिक 20 बरोबर किती भेटतात तुम्हाला? हा, तर इथे भेटते तुम्हाला 183 इंटू 385. ओके. तर याची जी की मल्टिप्लिकेशन आहे तर ते किती येते? किती येते? 70,455. 70,455 एवढी तिने रुपये सेव्ह केलेले आहे. म्हणजे 1 तारखेपासून तिने 1 जानेवारी 2016 पासून सुरुवात सेव्ह करायला केली. 10,000 रुपये. 10 रुपयामध्ये प्रत्येक दिवशी 1 रुपया काय केला तिने? वाढ केली. 10 रुपये पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी किती केले? 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये, असं ते 1 रुपयाने वाढत तिची सेव्हिंग गेली. आणि 31 डिसेंबर 2016 इथपर्यंत तिने किती केली असेल तर ती केली आहे 70,455 रुपये एवढी तिने सेव्हिंग केली. बघा. एवढी ती सेव्हिंग केली. बरं, तर तुम्हाला असं जर विचारला असता प्रश्न, तर हेच वर्ष, प्रश्न हाच 1 जानेवारी 2015 असता. प्रश्न हाच. प्रश्नामध्ये काही फरक आहे का? नाही. ऑन द 1 जानेवारी 2015 सानिका डिसाइड टू सेव्ह 10 on next day, 11 on third day, 12, and she decide to save the like this. त्याच पद्धतीने तिला 1 रुपयाने वाढ करायचं, तिला सेव्ह करायचं ठरवलं. If decide the then on 31 डिसेंबर 2015 रोजी तिची किती सेव्हिंग होईल असं तुम्हाला प्रश्न विचारला तर काय उत्तर येईल? तर इथे फक्त तुम्हाला जे हे सगळं बरोबर आहे, इथून इथपर्यंत तुमचं सगळं बरोबर आहे, बरोबर आहे. पण इथं तुम्ही म्हणणार धिस 2015 which is a not a leap year. लीप इयर आहे का ते? नाही. सो देर आर नंबर ऑफ द डेज इन नॉर्मल डे इयर दॅट इज द 365. मग तुम्हाला एन बरोबर 365 घ्यावा लागेल. बाकी आन्सर तुम्हाला भेटू. प्रश्न असा आहे, प्रश्न समजून घेऊया आपण. ओके. अ मॅन बारो रुपीज किती? 8,000 रुपये. तो एक व्यक्ती, एक माणूस आहे, त्याचं नाव काही पण असो. एक व्यक्ती काय करतो? अ मॅन बारो 8,000 and agrees to repay with a total interest of 1,360 रुपये. म्हणजे एक व्यक्ती काय करतो आहे? 8,000 रुपये एखाद्या व्यक्तीकडून घेऊन राहिला. तुम्हाला माहिती आहे ना, सावकारिक पद्धत होती पहिले, आहे की नाही? व्याजाने पैसे देतात. व्याजाने पैसे दिलेले पाहिले असेल ना तुम्ही. लाईक तोच प्रश्न आहे, व्याजाने पैसे द्यायचे आहे. तर एक व्यक्ती काय करतो? त्याला काहीतरी काम पडते, तर तो एखाद्या व्यक्तीकडून काय करतो? 8,000 रुपये घेतो. किती घेतो? 8,000 रुपये घेतो. आणि तो अग्री पण होतो की हे 8,000 रुपये मी काय करणार आहे की तुला टोटल इंटरेस्ट जे एका वर्षामध्ये, बघा इंटरेस्ट, त्याचं टोटल इंटरेस्ट किती उरालं बघा, म्हणजे त्याला व्याज किती उरालं तर 1,360 रुपये तो त्याच्यावरती शिल्लक रुपये ते देणार आहे. कशावर देणार आहे? 8,000 रुपये तर तो घेणारच आहे, घेतलेले जे आहेत ते देऊच राहिला, पण त्याच्यावर तो शिल्लक किती देणार आहे? 1,360 रुपये देणार आहे. मग किती दिवसात देऊ राहिला तो? इन 12 मंथ. किती? इन 12 मंथ मंथली इन्स्टॉलमेंट. तर त्या ठिकाणी पुढच्या व्यक्तीनं सुद्धा त्याला काय म्हटलं? बाबा तू काय कर, हे जे 8,000 रुपये घेतलेत ना तू, तर हे 8,000 एक खट्टीच देऊ नको मला. काही काही लोक काय करतात? आज मला उसने पैसे दे. त्याला काही 1-2 दिवसासाठी पैशाचं काम असतं. किती दिवसाचं असतं? 1-2 दिवसासाठी असतं. पण काय करतात लोक? उसने पैसे देत नाही. नाही बाबा मला तुझ्यावर भरोसा नाही, आहे का नाही? तर तू काय कर, मला व्याजाना पैसे दे. मग आहे का नाही? तो म्हणतो काय कोणाचा उपकार ठेवायचे, आहे का नाही? तूच ते दिले होते, मग माझ्यामुळे तुझं काम झालं. असं त्यापेक्षा काय करायचं? तू व्याजानच पैसे दे. मग तो काय करतो? 1 महिन्यासाठी उसने पैसे घेतो. 8,000 रुपये घेतले, म्हणजे 10,000 रुपये घेतले समजा उसने, आणि तो सांगतो की मी 10,000 किती रुपये देईल तुला? 500 रुपये शिल्लक देऊन टाकेल एका महिन्याची. ठीक आहे. तर त्याचा वेगळा इंटरेस्ट रेट असतो. तो आता ते मोघम झाला. हा जो 500 रुपये जो बोलला तो आता त्याला गरज होती म्हणून तो काय म्हटला की 500 रुपये बी त्याला काही वाटले नाही, आहे का नाही? जी जेव्हा ती नड असते, जेव्हा गरज असते, तर त्यावेळेस काय होतंय? तो व्यक्ती किती रुपये द्यायला तयार असतो. आता त्याला 10,000ची गरज होती, तो म्हणतोय की बाबा त्याच्यावर मी 500 रुपये शिल्लक देऊन टाकू.
ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचं असते. पण काही लोक काय करतात, इन्स्टॉलमेंट मध्ये घेतात. आता काय म्हणतात की माझ्याजवळ काही एवढे पैसे येणार नाही, माझं काय असतं, माझा पगार जो आहे तो खूप कमी आहे. समजा एखाद्याचा पगारच 2,000 रुपये असेल, है की नाही, आणि त्याने घेतले 8,000 रुपये उसने, तर मग तो पैसे देईल कसा? एक खटी 8,000 रुपये आणेल कुठून? तर तो काय म्हणतो की बाबा मी हे 8,000 रुपये जे घेतलेले आहे त्याच्यावरलं जे व्याज येईल तर ते 1,360 रुपये जे व्याज आहे ते सुद्धा देईल आणि 8,000 रुपये सुद्धा मी देणार आहे. ठीक आहे. पण ती कशी देणार आहे? मंथली. 12 महिन्यामध्ये हे पैसे मी तुम्हाला वापस करेल आहे की नाही. तर मग त्याची मंथली इन्स्टॉलमेंट करून देतो. जो पुढचा जो व्याजदार पैसे देणार आहे तर तो सुद्धा काय करतो, मंथली इन्स्टॉलमेंट मध्ये देतो. आता ही जी व्याज इन्स्टॉलमेंटची जी पद्धत आहे तर तुम्हाला माहिती आहे कुठे भेटते? तर इन्स्टॉलमेंट कुठं असते? क्रेडिट कार्डवर इन्स्टॉलमेंट असते. तुम्ही पाहिलंच असेल, क्रेडिट कार्डवर तुम्ही काय EMI करता आहे की नाही, की एखादा मोबाईल वगैरे घेता, काहीतरी घरातले कोणतंही सामान घेता त्याला तुम्ही इन्स्टॉलमेंट लावता. बँकमध्ये सुद्धा तुमचं जे काही कर्ज घेता तुम्ही, कोणी 50,000 घेतंय, कोणी 10,000 घेतंय, 20,000, जे काही तुमचे जे काही ऍज पर युअर रिक्वायरमेंट, तर तुम्ही काय करता तिथं पैसे घेतात. आणि पैसे घेतात तर तुम्ही डायरेक्ट ते एक खट्टी न भरता ते इन्स्टॉलमेंट मध्ये, कोणी 6 महिन्याची इन्स्टॉलमेंट असते, कोणाची 1 वर्षाची असते, कोणाची 2 वर्षाची असते, ती ठरवून दिली जाते, कोणाची 9 महिने अशी ती ठरवून दिली जाते. आणि तसं जसं तुमचं जे व्याज आहे त्यावरलं, तर जसे तुम्ही पैसे भरणार तर त्या मुद्दलवरले व्याज जे आहे तर ते थोडं थोडं कमी होत चालणार आहे. तसा हाच प्रश्न असा आहे की एका व्यक्तीने काय केलेलं आहे, 8,000 रुपये घेतलेले आहे आणि त्याच्यावर तो काय करतो आहे, 1,360 रुपये देऊ राहिला. किती दिवसामध्ये? 12 महिन्यामध्ये. एन म्हणजे एन किती दिलाय तिथे? एन किती नंबर ऑफ मंथ्स आहेत? 12. म्हणजे तुम्हाला तो स्मॉल एन सुद्धा दिलेला आहे त्याने, की स्मॉल एन इज नथिंग बट दॅट इज इक्वल टू 12 मंथ. ओके, एन दिला आहे, बरोबर आहे. मग तो म्हणतोय की इच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन द प्रिसिडिंग वन बाय 40. म्हणजे तो काय म्हणतोय की जी प्रत्येक इन्स्टॉलमेंट येणार आहे, समजा आता या महिन्याची इन्स्टॉलमेंट 1 महिना झाला तर त्याची जी काही इन्स्टॉलमेंट आहे तर ती समजा 500 रुपये आली. समजा किती आली? 500 रुपये पहिल्या महिन्यात. तर ते इन्स्टॉलमेंटची 40 रुपयाने बाय लेस बिंग द लेस दॅन द प्रिसिडिंग वन. तर या महिन्यात 500 रुपये आली तर पुढच्या महिन्यात किती येणार आहे त्याला? 460. 40 रुपयाने कमी इन्स्टॉलमेंट येईल त्याला. येते लक्षात? इथला नाही विषय तो, मी सांगतोय की प्रश्न असा आहे की त्यांनी जी काही इन्स्टॉलमेंट आहे मंथली इन्स्टॉलमेंट, समजा त्याची किती रुपये आहे, सपोज करतोय आपण की 500 रुपये त्याला पहिल्या महिन्याला पैसे भरावे लागले. पहिल्या महिन्याला किती भरावे लागले? 500. तर दुसऱ्या महिन्याला किती? त्याच्यापेक्षा 40 न कमी येऊन जाईल. म्हणजे किती त्याला किती भरावं लागेल मग? 460. त्याच्या पुढच्या याच्यामध्ये आणखी किती येईल मग? 420. त्याच्या पुढे मग असे कमी त्याचं इंटरेस्ट काय होत चालते, त्याची जी पैसे भरण्याची जी काही अमाऊंट आहे ती थोडी कमी होत चालते. म्हणून बँकवाले काय करतात, पहिले स्टार्टिंगला त्याची इन्स्टॉलमेंट खूप मोठी असते, त्याला इंटरेस्ट जसं त्याचं कधी हे होत चालते, मुद्दल प्लस व्याज भरणं चालू असते, तर ते काय करतात त्या मुद्दलवरलं काय करतात, कमी इंटरेस्ट कमी करत चालतात कंटिन्यू. शेवटी इंटरेस्ट रेट 0 होऊन जातो, कमीच निग्लिजिबल होऊन जातो असं म्हणता येईल. 0 नाही होणार, निग्लिजिबल होऊन जातो. ठीक आहे. मग आता आपण बघतोय आता इथे की त्याने सांगितलं की बघ एका माणसाने 8,000 रुपये घेतले आणि तो अग्री पण झाला की बा मी टोटल इंटरेस्ट किती 1,360 रुपये देतोय, तर 12 महिन्यामध्ये. किती महिन्यामध्ये? 12 महिने. मला सांगा त्याने घेतलेला जे काही आहे सम, एसएन बरोबर काय रे? सम असणार आहे. किती रुपये घेतले त्यानं? 8,000 रुपये. आणि टोटल 12 महिन्यात किती देऊ राहिला तो? 1,360 रुपये एवढं व्याज सुद्धा देऊ राहिला तो. म्हणजे त्या ठिकाणी एन किती आहे रे? 12 महिने. म्हणजे 12 महिन्यामध्ये जी इन्स्टॉलमेंट त्याला टोटल द्यायचे पैसे किती द्यायचे बघा आता? 9,360 रुपये त्याला टोटल 12 महिन्यामध्ये त्याला एवढे पैसे द्यायचे. टोटल अमाऊंट जी आहे तर ती किती आहे? 9,360 रुपये त्याला द्यावं लागणार आहे 12 महिन्यामध्ये. तर तो म्हणतोय की पहिली जी इन्स्टॉलमेंट आहे तर तिच्यामध्ये पहिल्या इन्स्टॉलमेंट मध्ये जी दुसरी इन्स्टॉलमेंट येईल तर तिच्यामध्ये प्रत्येक इन्स्टॉलमेंट मध्ये कितीचा फरक आहे? 40चा. याचा अर्थ काय की डी बरोबर किती? -40. पहा बरं सर कसं काय? आताच मी एक्झाम्पल सांगितलं नाही का? पहिली इन्स्टॉलमेंट समजा त्याची 500 रुपये सपोज करूया आपण, पहिली इन्स्टॉलमेंट दॅट इज द ए किंवा T1 म्हणलं आपण. तर दुसरी काय असणार आहे त्याची? दुसरी जी T2 जी इन्स्टॉलमेंट असणार आहे त्याची, तर याच्यामध्ये 40 डिफरन्स कितीचा असला पाहिजे? 40चा. 460 रुपये असेल. पहिल्या इन्स्टॉलमेंट मध्ये -40 ना, म्हणजे 460. याच्यात मध्ये बी -40 बरोबर किती भेटेल तुम्हाला? T3 420 रुपये. असं ती त्या ठिकाणी काय होत चालते आहे
की ते इंटरेस्ट कमी होत चालतं. इन्स्टॉलमेंट काय 40 रुपयाने कमी कमी होऊ राहिली असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. मग हे झाल्याच्या नंतर ते काय सांगतायत बघा, फाइंड द अमाऊंट ऑफ फर्स्ट अँड द लास्ट इन्स्टॉलमेंट. तर ते म्हणतायत की पहिली इन्स्टॉलमेंट आणि शेवटची जी इन्स्टॉलमेंट आहे तर ती तुम्हाला फाइंड आउट करायची. दी फर्स्ट इन्स्टॉलमेंट, फर्स्ट इन्स्टॉलमेंटचं नाव काय राहील? इन्स्टॉलमेंट. फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे काय असणार आहे तुमचा? ए किंवा T1 असणार आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला ए काढायचं आहे. तर एस एन इज इक्वल टू तुम्हाला माहित आहे एस एन वाला फॉर्म्युला n/2 इन ब्रॅकेट टॉइस ऑफ ए प्लस n मायनस 1 इंटू डी. म्हणा सर हाच का वापरला? कारण या ठिकाणी तुम्हाला ए काढायचं आहे, एन माहित आहे, डी माहित आहे ना. एन माहित आहे आणि डी सुद्धा तुम्हाला माहित आहे म्हणून. ठीक आहे. व्हॅल्यू स्पोर्ट करा. यस एन किती रे? 12 इज इक्वल टू एन किती आहे? 12/2 इन ब्रॅकेट टॉइस ऑफ ए प्लस एन किती? ओके 12 मायनस 1 इंटू डी मायनस 40. ओके. आता S12 ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला? S12 किती आहे? सम किती आहे? 9360 तुम्हाला माहित आहे. हे कितीने कटलं? बे सकी 12 म्हणजे 6 ने. इथं टॉइस ऑफ ए प्लस 11 इंटू मायनस 40. ओके. हा चला इथे हा जो 6 आहे इकडे डिवाइड जाईल. 9360 भागेला 6 बरोबर. इथे भेटेल तुम्हाला टॉइस ऑफ ए प्लस इंटू मायनस. बोला प्लस इंटू मायनस मायनस. आता इथे काय भेटेल तुम्हाला? किती भेटेल? 11 जर का 40 ला गुणलं हे बघा रे 0 11 गुणिला 0 0 बरोबर आहे. हा 11 चौक 44 म्हणजे 440. ओके. आता मला सर याच्यातून मायनस करा. हा ए आहे. हा तर इकडं याचं डिव्हिडेशन बघा किती देतात? 1500 समथिंग काही येतं का बा? 6 1 6 आहे की नाही? 6 1 6 किती उरले? 3 3 3 6 5 30 6 5 30 33 होते. 33 मधून 30 गेले 3 उरले 36 झाले. हा 6 चा पाडा 6 6 36 आणि 0 1560 0. टॉइस ऑफ ए मायनस 440 मायनस 440 इकडे मायनस इकडे गेले काय होतील? प्लस म्हणजे 1560 अधिक 440 बरोबर किती रे? टॉइस ऑफ ए सांगा मला. 1560 प्लस 440 बरोबर किती? 2000 म्हणजे टॉइस ऑफ ए भेटते तुम्हाला 2000 आणि इकडे 2 मल्टिप्लाइड आहे तिकडे गेले काय होईल? डिवाइड होईल म्हणजे तुम्हाला 2000 भागेला किती रे? 2 बरोबर. ए भेटते तुम्हाला 1000 म्हणजे त्याची पहिली इन्स्टॉलमेंट किती असेल? 1000 रुपये त्याची पहिली इन्स्टॉलमेंट आहे. बरोबर. आता आपल्याला लास्ट इन्स्टॉलमेंट करायला सांगितलेली आहे. लास्ट इन्स्टॉलमेंटचं नाव काय? T12 T12 है ना. लास्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला ए माहित आहे आणि असा फॉर्म्युला आपण माहित आहे. आपण कुठे लिहित असतो? इथे लिहित असतो तो Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी. मला सांगा जी शेवटची टर्म्स आहे ती काढायची आहे. T12 हे का नाही? ए माहित आहे, एन माहित आहे आणि डी सुद्धा माहित आहे. टाका व्हॅल्यू. दी लास्ट इन्स्टॉलमेंट. हा दी लास्ट इन्स्टॉलमेंट काय आहे? T12 इज इक्वल टू व्हॉट इज ए? 1000 जे आताच फाइंड आउट केले. हा प्लस 12 मायनस 1 इंटू डी. व्हॉट इज द डी? मायनस 40 नॉट ऑफ 40 मायनस. दॅट इज द T12 इज इक्वल टू 1000 जशाच्या तसे प्लस 11 इंटू मायनस 40. इथे गुणाकार तोच येतो आपला. T12 इज इक्वल टू 1000 प्लस इंटू मायनस 440 किती गेले? T12 बोला 1000 मधनं 440 गेले किती येते आन्सर? अरे 600 कशी येईल? 1000तून 400 गेले 600 होतात. ते ऑलरेडी 440 आहेत ना. तर 560 यायला पाहिजे. 560 किती येईल? 560 म्हणजे द लास्ट इन्स्टॉलमेंट काय आहे त्या व्यक्तीची? 560 आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती आहे? 1000 रुपीज आहे. म्हणजेच बघा पहिल्या महिन्याला त्याने 1000 दिले, दुसऱ्या महिन्याला त्याच्यापेक्षा असं पैसे जे आहेत त्याचे कमी कमी होत गेले. क्वेश्चन काय आहे तो समजून घेऊया. आता व्यवस्थित क्वेश्चन आहे, शांततेत समजून घ्यायचा, काही वेगळं नाही आहे त्यामध्ये. जो अगोदर शिकलो तसाच क्वेश्चन आहे. ठीक आहे. काय म्हणतोय? सचिन इन्व्हेस्टेड ₹5000 इन द फर्स्ट इयर. सचिन नावाचा एक व्यक्ती आहे
तो काय करतो आहे, इन्व्हेस्ट करतो आहे. त्यानं इन्व्हेस्टमेंट सुरू केली बरं. सचिन नावाचे विद्यार्थी माणूस काय कोण जो असेल, त्याने काय केलंय, इन्व्हेस्टमेंट सुरुवात केली. त्याला कळलं आता इन्व्हेस्टमेंट शिवाय काय काय नाही, पर्याय नाही, आपण पैसे बचत केले पाहिजे. आणि खरंच सगळ्यांनी पैसे बचतच केले पाहिजे, कारण बचत केलेले पैसे कधी कामी येईल सांगता येत नाही. तर आला पैसे गेला पैसा असं नाही करायचं, ठीक आहे. नंतर ज्या दिवशी आपल्याला इमर्जन्सी पडते त्यावेळेस आपल्याकडे पैसे राहत नाही, मग आपण दुसऱ्याला मागतो आणि दुसरा आपल्याला देत नाही, ठीक आहे. मग त्या दिवशी मग तुम्ही खूप नाराज होता. या पैशाची जी सेव्हिंग बचत जी आहे, तर 2020 मध्ये सगळ्यांनी त्याचं झळ जाणवली. खरंच पैसे बचत करावं लागतात हे सगळ्यांना 2020 मध्ये कळालं, कारण त्यावेळेस आला होता कोरोना. आणि कोरोनाने काय केलं की सगळ्यांची जी लायकी आहे, जी की दाखवून दिली होती की तुम्ही कुठे आहे. पण त्यावेळेस माणुसकी जिंकली म्हणता येईल, की माणुसकी असल्या कारणाने लोक टिकलात असं म्हणता येईल. खूप मोठा प्रॉब्लेम होता तो. अक्षरशः लोकांनी त्यांना वाटलं की हा जो दिवस आहेत तर हे निघून जातील, एका महिन्यात हे लॉकडाऊन उठून जाईल. कोणाला वाटे आता उठे, आता असं करता करता एक वर्ष म्हणजे किती दिवस निघून गेले. तर खूपच स्ट्रिक्ट वातावरण होतं, त्यामुळं जीवन विस्कळीत झालं होतं, आहे का नाही. मग आता हे सगळं काही होत असताना गोष्ट काय आहे, हे सर्व जे काही झालंय त्यावेळेस लोकांजवळ पैशाची कमतरता झाली होती. स्वतः माझ्याजवळ पैसे संपले होते, माझे गाडीचे हप्ते पण चालू होते. त्यावेळेस गाडी घेतलेली होती ना, बाईक आहे बाईक. तर ते सगळं चालू असताना सुद्धा माझ्याजवळ पैसे राहिले नाही. एकूण मित्रांना वगैरे त्यांना फोन करून समजा जे आहे त्यांनी थोडासा हातभार द्यायला, किंवा घरातल्या जे गोष्टी असतील त्या विकून सुद्धा आपण हप्ते भरलेले. काही 1-2 हप्ते त्यांनी कोरोनाच्या काळामुळे पुढे लोटले, पण त्यांना सिबिल खराब करून टाकला आमचा, तो विषय वेगळा. हे सगळं काय आहे की माणसांनी सेव्हिंग करायला सुरुवात करायला पाहिजे. कधीतरी सेव्हिंग असली पाहिजे. बचत पैसे केलेले कधी काम पडतात. तुम्ही केलेले रुपया बचत हे तुमच्या कधी कामी पडेल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाने काय करा, रुपयाला महत्व नसेल तुम्हाला, पण तरी ते एखाद्या जी तुमची बँक आहे, समजा बँक म्हणजे काय मोठी बँक नव्हे, तुम्ही घरामध्ये बनवलेली जी काही छोटस डबा वगैरे असेल त्यातमध्ये तुम्ही पैसे जमा करत असताल तर ते कामी पडतात. तर इन्व्हेस्टमेंटची जी गोष्ट आहे, तर जी महिला वर्ग आहे त्या महिला वर्ग काय करतात माहित आहे का, की त्यांची खूप मोलाचं वाटा त्या ठिकाणी त्या टायमामध्ये भेटतो, किंवा जो पडता काळ असतो, माणूस सावरू शकत नाही, त्या टायमामध्ये महिला जवळ पैसे असतात, तेव्हा त्या पैसे बाहेर काढतात. त्याला असं रनिव देतात, खूप बेजार होऊ देतात. बेजार झाला, इकडून तिकडून तनफन करू लागला, मग त्या ठिकाणी काय करतो तो, घरचे पैसे काढतात. हे घेवर पैसे, असं म्हणजे लगेच जातील, एखाद्या डाळीच्या डब्यात हात घालतील, डाळीच्या डब्यातून पैसे काढतील, हे घे 50 रुपये जाय तुला काय, पण रनिव देतील. त्याचे सगळे पर्याय जे त्याचे सगळे संपू देतील, शेवटच्या पर्यायापर्यंत त्याला हे करू देतील, परेशान होऊ देतात. पण शेवटी काही मग त्याच्याजवळ जे सेव्हिंग केलेले राहतात, मग ते काय करतात, ठीक आहे माझ्या जवळची देते तुम्हाला, मला माझ्या जवळची नाही म्हणत ते, मला त्या बाईनं माझ्याकडे ठेवायला दिले ते, मी ते तुम्हाला देते. तिचे नाही सांगत ते की तिचे आहेत म्हणून ते ना, कारण ते वापस येणार नाही ना तिचे म्हणल्या की. मग तर ती शेवटी पैसे देते आणि त्याच्या पुढे त्या माणसाचं काम होते आणि काम धकते तिचं. मग तेव्हा त्याला असं वाटतं की नाही, माझी बायको आहे, माझी आई आहे, की मला प्रत्येक काळामध्ये मला सांभाळ, ठीक आहे. तर माझी इन्स्टॉलमेंट माझ्या आईनं मला भरू लागली, असं आहे का रे, असं असा विषय होतो. म्हणून महिला वर्ग काय करतात, खिशातून मला हे आणायचं द्या पैसे, हे घ्यायचं द्या पैसे, असं करता करता ते पैसे जमा करतात, आणि जेव्हा खरंच गरज असते त्यावेळेसच त्या पैसे काढतात, ठीक आहे. असो, सचिन इन्व्हेस्टेड ₹5,000 इन फर्स्ट इयर. सचिन नावाचा जो गृहस्थ आहे, जो की व्यक्ती आहे, त्याने काय केलं, पैसे सेव्हिंग करायला सुरुवात केली. त्याने पहिले काय केले, 5,000 पहिल्या वर्षी त्याने 5,000 जमा केले, 7,000 दुसऱ्या वर्षी त्याने जमा केले, 9,000 तिसऱ्या वर्षी त्याने जमा केले, म्हणजे त्या ठिकाणी अँड सो ऑन
इन द नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. तर एक जी NSC असं एक NSC नावाचं एक स्कीम असते बघा, पोस्टात आहे बहुतेक ती, किंवा असं आहे वाटतं. ठीक आहे, ते स्मॉल आहे की काय बघा. असो, जी काही स्कीम असेल, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट जी स्कीम आहे, त्यामध्ये त्याने काय केलं, इन्व्हेस्टमेंट सुरुवात केली. आणि इन्व्हेस्टमेंट करत असताना त्याने एक पॅटर्न ठेवला इन्व्हेस्टमेंट करायचा. काय पॅटर्न ठेवला की पहिल्या वर्षी 5,000 करायची, दुसऱ्या वर्षी 7,000 करायची, तिसऱ्या वर्षी 9,000, चौथ्या वर्षी आणि सो ऑन. म्हणजे त्या ठिकाणी त्यानं एक पॅटर्न ठेवला की दरवर्षी 2,000 वाढवायची. सेव्हिंग जी आहे ते 2-2 हजारांना वाढवायचं त्यानं प्रयत्न सुरुवात केला. अँड मग नंतर तो प्रश्न विचारतो, हाऊ मच अमाऊंट ऑफ डीड ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. आणि तो म्हणतो की 12 वर्षात त्याने किती पैसे जमा केले, हा त्याचा प्रश्न. पहिल्या वर्षी त्याने 5,000 केले, दुसऱ्या वर्षी 7,000, तिसऱ्या वर्षी 9,000, चौथ्या वर्षी 11,000. म्हणजे त्यामध्ये डिफरन्स 2,000 आला. प्रत्येक वर्षाला त्याने 2-2 हजार रुपये वाढवले आणि त्या ठिकाणी बचत करणं सुरू केले. आणि 12 वर्षामध्ये त्याने किती सेव्हिंग केली असेल हे तुम्हाला काढायची सांगितली. म्हणजे एक प्रकारचं काय सांगितलंय, सम करायला सांगितलेली आहे. सम करायचं म्हटल्याच्या नंतर तुम्हाला सिक्वेन्स दिलेला आहे बघा, काय आहे, द सेव्हिंग ऑफ सचिन इज 5,000, 7,000, 9,000 अँड सो ऑन. चालू आहे असं. मला सांगा, पहिली जी अमाऊंट इन्व्हेस्टेड केलेली आहे ती पहिली असणार आहे, तिला आपण ए म्हणत असतो किंवा त्याला T1 म्हणत असतो. ठीक आहे, किती दिलेली आहे ती 5,000. ओके, नंतर त्या ठिकाणी T2 तुम्हाला माहिती आहे, तिथे T2 काय आहे 7,000. आणि ओके, सर्वच लिहित बसायचं नाही, ऑलरेडी आपल्याला दिसतंय की त्या ठिकाणी डिफरन्स आहे. तर मग आपण डी लिहिणार. डी बरोबर काय असते, T2 मायनस T1. सो डी बरोबर T2 किती दिलेली आहे 7,000. 7,000 मायनस 5,000. ठीक आहे, आणि ते तुम्हाला डी बरोबर भेटते आहे 2,000. 2,000 तुम्हाला भेटले. म्हणजे त्या ठिकाणी जो डिफरन्स आहे तो 2,000चा प्रत्येक याच्यात. म्हणून हा जो की सिक्वेन्स आहे हा काय आहे, एक एपी आहे. दिस सिक्वेन्स इज एपी. दिस इज एपी असं तुम्ही त्याला म्हणणार. दिस इज एपी, कारण कॉन्सिक्युटिव्ह डिफरन्स जो आहे तर प्रत्येक याच्यामध्ये 2-2 वर्षात 2-2 हजाराचा आहे. ठीक आहे, तर आपल्याला 12 वर्षामध्ये त्या ठिकाणी किती त्यानं टोटल इन्व्हेस्ट, हाऊ मच अमाऊंट ऑफ डीड ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स, त्यानं 12 वर्षामध्ये त्याने किती अमाऊंट काय केलेली आहे, इन्व्हेस्ट केलेली आहे. तर तो काढा. म्हणजे तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे, SN इज इक्वल टू N अपॉन 2 इन ब्रॅकेट ट्वाइस ऑफ A प्लस N मायनस 1 इंटू D. असा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. N किती दिलेला आहे तुम्हाला, N 12 वर्ष. किती आहे, 12 वर्ष. N किती दिलेला आहे तुम्हाला, 12 वर्ष आहे. तर तो आपल्याला तिथे टाकायची व्हॅल्यूज. हा बघा, यस, N किती 12. हा, 12 अपॉन 2 इन ब्रॅकेट ट्वाइस ऑफ A. A किती आहे, हाऊ मच 5,000. अगेन आहे प्लस N किती आहे रे, 12 वजा 1 गुणिला D. D किती आहे, 2,000. ओके, हा चला सॉल्व करा. यस, 12 इज इक्वल टू 6 बेसक 12, 6 इन ब्रॅकेट 5 1 5 5 दोन्ही 10, 10 आणि हे 3 शून्य त्याच्यावरती 1 2 3, 10,000. हा, 11 गुणिला किती रे, 2,000. चला यस, 12 इज इक्वल टू, यस 12 इज इक्वल टू इथं सांगायचंय तुम्हाला. यस, 12 इज इक्वल टू 6 इन ब्रॅकेट 10,000 प्लस 22,000. बरोबर आहे ना. ओके, 22,000. हा, किती झाले रे हे, 32. बरोबर आहे. 6 इंटू 32,000. 32,000 केलंय आणि याला गुणायचं 6 ने. यस 12 इज इक्वल टू, बरोबर बोला. यस 12 इज इक्वल टू 6 दोन्ही 1200. हे बघा 3 शून्य जसे ठेवून देऊ. 1 2 3 ठेवले. हा, 6 6 दोन्ही 1200 2. चला 1 6 1 3 18, 18 ने 19. म्हणजे किती रुपये झाले बा, 1,92,000 रुपये त्याने किती 12 वर्षात जमा केले. तुम्ही काय ना करा. ठीक आहे,
हे तुमचं आन्सर. क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला, देअर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रो. एक ऑडिटोरियम हॉल माहित आहे तुम्हाला, हा मोठा असते की नाही. तर तो हॉलमध्ये काय करतात, खूप सारे काही चेअर्स बसलेले असतात. हा म्हणजे बसलेले म्हणजे ठेवलेले असतात चेअर्स, असे असेंबल केलेले असतात, रोज असतात, कॉलम्स असतात आहे की नाही. तर तिथे काय आहे, एक आता ही बघा, ही काय आहे, कॉलम आहे. and that is also column. Okay, and that is also column. That is the row. This one is a row. या पहिल्या रो मध्ये तुम्ही बसाल, याच पोरी बसतील, या दुसऱ्या रो मध्ये हे बसल, असं असते की नाही. दॅट इज द रो आणि दॅट इज द कॉलम. ठीक आहे. हे रो अँड कॉलम जे आहे, तर तुम्ही मॅट्रिक्स मध्ये शिकणार आहे. समोर मॅट्रिक्स जो आहे, समोर नाही शिकलात तुम्ही. हो, मॅट्रिक्स शिकलो आपण, डिटर्मिनंट फाइंड आउट करणार केलं ना आपण. रो अँड कॉलम आपण गोष्ट पाहिलेली आहे. तर तो म्हणतोय रो, जी काही आडवी रांग आहे त्यामध्ये बघा, तो क्वेश्चन काय दिलेला आहे. क्वेश्चन असा आहे, देर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज. तर त्या ऑडिटोरियम हॉल मध्ये किती रोज आहेत, 27. अशा 27 रांगा आहेत. आणि त्यात तिथं किती सीट्स आहेत, 27 रांगा असताना त्याची सीट्स जी आहे 27 सीट्स आहेत. सीट्स नाही, 27 रांगा आहेत जिथे आपण सीट्स बसवलेले आहेत. देर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो. तर तो म्हणतो आहे की जी पहिली लाईन आहे, त्या पहिल्या लाईन मध्ये 20 सीट्स आहेत, म्हणजे 20 खुर्च्या ठेवलेल्या आहे असं म्हणताय. पहिल्या रांगेमध्ये 20, ठीक आहे, 20. त्यानंतर 22 सीट्स इन द सेकंड. तर दुसऱ्या रांगेमध्ये किती आहेत, तर 22 सीट्स आहेत, 2 वाढल्या. तर तिसऱ्या सीट्स मध्ये 24 इन द थर्ड रो. तिसऱ्या मध्ये 24 आहे, म्हणजे डबल 2 वाढल्या. ठीक आहे. अँड द सो ऑन, अँड द सो ऑन. आणि त्याचा तो क्रम जो आहे तो चालू आहे. पहिले 20, 22, 24, 26, 28 असं 2-2च्या फरकाने त्या ठिकाणी चेअर्स काय हो राहिल्या, वाढत आहेत. ठीक आहे. हे सर्व होत आहे. तर म्हणजे या ठिकाणी हा सिक्वेन्स आहे. आता या सिक्वेन्स मध्ये तुम्हाला पाहायला भेटते 20 नंतर 2, म्हणजे 2चा फरक आहे. 22 आणि 24 मध्ये 2चा फरक आहे. याचा अर्थ हा एक एपी आहे. दिस इज एन एपी. दिस सिक्वेन्स इज दिस इज एपी. सिक्वेन्स इज एपी. आणि असा असल्या कारणाने आपण लिहिणार की डी बरोबर काय, तर 22 वजा 20 बरोबर किती, तर 2. डिफरन्स कितीचा आहे, 2चा आहे. फर्स्ट टर्म काय आहे या ठिकाणी, ए बरोबर किती, 20 आहे ना. पहिल्या रांगेमध्ये किती आहे, 20. आता इथं ऑलरेडीच लिहिलंय ना 20, तर ते लिहून घेतलं आपण. ठीक आहे. पुढे पुढे गेल्यानंतर तो काय म्हणतोय बघा, तो म्हणतो आहे फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. 15 नंबरची जी लाईन आहे आडवी, त्यात मध्ये किती चेअर्स असतील, सीट्स असतील, चेअर्स असतील, असं त्यांचा प्रश्न आहे. ते करायचंय. मग तुम्हाला माहित आहे ते स्पेसिफिक टर्म्स अशी, म्हणजे एक कितवी नंबरची टर्म्स तुम्हाला काय सांगितलेली आहे. ही किती नंबरची, पहिल्या, ही दुसरी, ही T1, ही T2, ही T3, ही T4, अशी किती नंबरची, T15 नंबरची तुम्हाला काढायला सांगितलेली आहे. काढू शकतो आपण. तर T15 काढण्यासाठी आपल्याकडे कोणता आहे, हा वाला फॉर्म्युला आहे, तो काढणार. मग पुढे गेल्यानंतर काय म्हणतोय तो, अँड ऑल्सो फाइंड द टोटल नंबर ऑफ द सीट्स इन ऑडिटोरियम. आणि तो म्हणतो आहे 15 नंबरच्या रो मध्ये किती सीट्स आहेत ते तर तुम्ही काढणारच आहात, पण ते काढणं झाल्याच्या नंतर तुम्हाला या ऑडिटोरियम हॉलमध्ये किती सीट्स असतील, किती टोटल सीट्स असतील हे तुम्हाला काढायचंय. मग किती टोटल सीट्स, पहिल्या रांगेत किती, 20, दुसऱ्या किती, 22, तिसऱ्या 24, असे 2-2चा फरक वाढतो आहे. 27वी जी रांग येईल, जी रो असेल, त्या सगळ्यांची पहिल्या रो पासून तर 27 रो पर्यंत सगळ्यांच्या सीट्सची काय करायची आहे, ऍडिशन करायची, म्हणजे सम करायची आहे. मग तुम्हाला माहिती आहे समवाला फॉर्म्युला, हा वाला फॉर्म्युला हा वापरणार आपण. ठीक आहे. पहिले आपण T15 काढूया आणि त्यानंतर सम काढू. ठीक आहे. चला, Tn इज इक्वल टू, फॉर्म्युला आपल्याकडे आहे Tn इज इक्वल टू काय, तर a प्लस n मायनस 1 इंटू डी. ओके, चलो. टी व्हॉट इज एन, किती नंबरची टर्म्स करायची, रो करायची तुम्हाला 15 नंबरची, 15 नंबरची तुम्हाला करायची. ए किती दिलेला आहे तुम्हाला, 20 दिलेला आहे, प्लस एन किती, 15 वजा 1 गुणिला डी, डिफरन्स कितीचा आहे, 2चा. T15 इज इक्वल टू, हा 20 प्लस 14 ना, 15 मधून 1 गेला, 14 इंटू 2, 7×2 = 28. T15 इज इक्वल टू बोला 20 अधिक 28, म्हणजे T15 म्हणजे 15व्या
ज्या रो मध्ये किती सीट्स असतील? 48 सीट्स असतील किंवा 48 चेअर्स असतील असं म्हणू. ठीक आहे. T15 काढलं, पहिलं काम झालं आपलं, है ना. द नंबर ऑफ सीट्स इन 15 रो असं लिहिणार आपण. दी नंबर ऑफ सीट इन 15th रो इज 48. आलं. हा, पुढचा प्रश्न आता त्यामध्ये प्रश्न संपवणार होता 15चा नंबर काढल्यानंतर. आणि फाइंड द टोटल नंबर ऑफ द सीट्स इन ऑडिटोरियम. या ऑडिटोरियम हॉल मध्ये किती सीट्स असतील टोटल? तर टोटल काढण्यासाठी आपल्याला समोला फॉर्म्युला आहे आपल्याकडे. Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट टॉइस ऑफ a प्लस n मायनस 1 इंटू d. चला व्हॅल्यूज पुट करा. यस, किती नंबर ऑफ ऑडिटोरियम मध्ये किती नंबर ऑफ रोज आहेत? अरे किती आहे रोज? 27. म्हणजे S27 घ्यावं लागेल आपल्याला. n किती? 27 अपॉन 2 इन ब्रॅकेट टॉइस ऑफ a. व्हॉट इज द a? What is A? 20. Very good. 20 plus n किती आहे? 27 minus 1 into what is the D? 2. दोनचा डिफरन्स आहे. इथे लिहिणार आपण S27 is equal to, याला भाग जात नाही, जसे तसं ठेवा आहे का नाही. इन ब्रॅकेट हा 40 2 into 20 40 प्लस 27 मधून एक गेला 26 गुणिला 2. चला करा गुणाकार. S27 is equal to 27 भागेला 2 गुणिला 40 अधिक किती? 7 12 2 हाताला 1 बे 2 4 आणि 1 5 26 2 52 येते ना. पाडा येत नसला तर आपल्याला असं 10 पर्यंत तरी पाडे यायला पाहिजे. चला सांगायची बेरीज किती येतं? 92 का? S27 इज इक्वल टू 27 अपॉन 2 इंटू 92. बे का बे बे 46 आहे ना. 46 गुणिला 2 बरोबर किती येतात? 92 येतात. म्हणजे S27 इज इक्वल टू 27 इंटू 46 आणि याचा गुणाकार येतोच. मला सांगा S27 करा, सांगा बेरीज किती येते, गुणाकार किती येते? तर म्हणजे 27 जे काही आपल्या रो आहे, म्हणजे या ऑडिटोरियम हॉल मध्ये किती नंबर ऑफ द सीट्स अवेलेबल आहेत? 1242. 1242 त्या ठिकाणी सीट्स अवेलेबल आहे त्या ऑडिटोरियम हॉल मध्ये. किती सीट्स अवेलेबल आहेत त्या ऑडिटोरियम हॉल मध्ये? 1242 एवढ्या सीट्स त्या ऑडिटोरियम हॉल मध्ये आहेत किंवा तेवढ्या खुर्च्या आहेत असं आपण म्हणू. प्रश्न असा आहे, ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, जागतिक पर्यावरण दिवस त्या जो आहे त्या दिवशी ट्री प्लांटेशनचा प्रोग्राम ठेवलेला आहे. हा, काय सांगितलं आहे? ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन, आपल्याला झाडे लावायची आहेत. आणि झाडे कशी लावायची आहेत ते बी लक्षात घ्या. अरेंज ऑन द लँड विच इज ट्रायंगुलर इन शेप. ट्रायंगुलर इन शेप आपल्याला त्या ठिकाणी झाडे लावायची आहेत, है ना. हा, तर ट्रायंगुलर शेप तुम्हाला माहितच आहे. असा शेप तो असा. तर पहिले एक असं इथं एक झाड लावणार आपण, असे ते तुम्हाला लावायचं ट्रायंगुलर इन शेप. Trees are planted such that in the first row there is one tree. तर असे आपल्याला झाडं लावायचे. प्लांटेशन आपल्याला असं करायचंय. पहिली जी रो आहे, समजा आता ही पहिली रो आहे, या पहिल्या रो मध्ये किती ट्रीज राहील? 1. नंतर ऑन द सेकंड रो देर आर 2 ट्रीज. देर आर 2 ट्रीज. म्हणजे दुसऱ्या रांगेमध्ये 2 ट्रीज. हा दुसरा. तिसऱ्या रांगेमध्ये, आता मी लिहिलं नाही तिथं, तिसऱ्या रांगेमध्ये काय आहे? तर देर आर 3 ट्रीज. 1 2 3. And the fourth row there are also 1 2 3 4. असे त्या ठिकाणी जशी जशा रोज वाढणार आहे तशी त्या ठिकाणी काय होतील? ट्रीज वाढणार आहे. आणि कुठपर्यंत? अँड सो ऑन. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. म्हणजे 25व्या जी काही रो असणार आहे, ही खालची सगळ्यात खालची 25 नंबरची, त्या रो मध्ये टोटल नंबर ऑफ ट्रीज तुम्ही किती लावलेले राहतील? म्हणजे टोटल तिथपर्यंत. अँड सो ऑन. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. म्हणजे काय? पहिल्या रो पासून तर 25 नंबरची जी रोज आहे तिथपर्यंत तुम्ही किती नंबर ऑफ द ट्रीज त्या ठिकाणी लावलेले आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. चला मग याचा अर्थ काय आहे? टोटल करायची म्हणजे काय करायची? सम करायची आहे. चला आपल्याला माहित आहे काय काय माहित आहे. तर पहिल्या ह्याच्यामध्ये पहिल्या रो मध्ये 1 आहे, याचा अर्थ काय आहे? ए बरोबर किती? 1.
है ना. द नंबर ऑफ द ट्रीज, नंबर ऑफ ट्री इन फर्स्ट रो इज 1, second row is 2 and so on. म्हणजेच काय 1 2 3 अप टू सो ऑन असं चालू आहे. म्हणजे ए बरोबर तुम्हाला भेटतो A1 आणि इथे या दोघांमध्ये कॉन्सिक्युटिव्ह त्या ठिकाणी इन्क्रीज होत आहेत. ट्री कसे वाढवत आहेत, कॉन्सिक्युटिव्ह वाढत आहेत. म्हणजे त्या ठिकाणी डिफरन्स कितीचा राहील 1 चा. बरोबर आहे. डी भेटला तुम्हाला, ए भेटलेला आहे आणि तुम्हाला तो म्हणतो आहे की 25 ज्या रांगा आहेत त्यातमध्ये किती नंबर ऑफ ट्रीज त्या ठिकाणी तुम्ही ऍड केलेले असतील, लावले असतील. म्हणजे एन किती दिलेलं तुम्हाला 25 दिलेला आहे आणि तुम्हाला टोटल काढायला सांगितली. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट टॉइस ऑफ ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. चला यस, किती नंबर ऑफ द टर्म्स आहे म्हणजे रोज आहेत त्या 25. किती आहेत 25. येस 25 इज इक्वल टू 25 अपॉन 2 इन ब्रॅकेट ट्वाइस ऑफ ए किती आहे 1 प्लस एन किती आहे 25 मायनस 1 इंटू डी, डिफरन्स कितीचा आहे 1 चा. आता याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला काय भेटते बघा. यस 25 इज इक्वल टू 25 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 इंटू 1 2 प्लस 25 मधनं 1 गेला 24 आणि इथे इंटू 1 म्हणजे जशाच्या तसं. म्हणजे यस 25 इज इक्वल टू 25 अपॉन 2 इंटू, आता बघा किती झाले रे 26. बरोबर आहे. हा बे का बे 13 दोन्ही 26 म्हणजे यस 25 बरोबर किती भेटेल तुम्हाला, तर ते भेटते तुम्हाला 25 गुणिला 13. आता याचा गुणाकार केला असता तर किती भेटते आन्सर सांगा बरं. 25 गुणिला 13 काय भेटते तुम्हाला, 25 गुणिला 13 काय भेटत असते, 13चा 12,000 आला तर येऊन जाते. 13 1 13 2 6 देते कोणत्या त्याची पाव 13 5 65 5 अचेले 6 आहे ना. 13 1 2 26 आणि 6 325. म्हणजे सम ऑफ 25 रोज दॅट इज द 325 ट्रीज आर प्रेझेंट. म्हणजे किती नंबर ऑफ द ट्रीज त्या ठिकाणी लावले जाईल ट्रायंगुलर फॉर्म मध्ये, तर 325 ट्रीज त्या ठिकाणी लावल्या जातील. 5 जे काही 25 रोज आहे त्यामध्ये. ठीक आहे. पहिल्या रो मध्ये 1 होती, दुसऱ्या रो मध्ये 2 होत्या, तिसऱ्या रो मध्ये 3 झाडं लावली आपण आणि नंतर 25च्या पहिल्यापासून तर 25 रो मध्ये टोटल नंबर ऑफ झाडं किती लावले गेले तर 325 एवढे झाडं लावले. ठीक आहे.